नमस्कार. आता आपण पाहणार आहोत वीरभद्रासन. सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये शक्य तेवढं जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. त्यानंतर डावीकडे वळायचं. पावलाची दिशा समोरच्या दिशेने. त्यानंतर गुडघ्यातून वाकायचं. हा पाय सरळ राहणार. हा पाय पूर्ण आडवा, इथे काटकोन झाला पाहिजे. त्यानंतर हा पाय पूर्ण स्ट्रेच करायचा, सरळ पाऊल समोरच्या दिशेला. त्यानंतर हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे आणि समोर पाहायचं. त्यानंतर हीच क्रिया विरुद्ध दिशेने करायची. त्यावेळी हे पाऊल, डावं पाऊल समोर घ्यायचं आणि उजवं पाऊल उजव्या दिशेला समोर घ्यायचं, नजर उजव्या दिशेला. पुन्हा उजव्या गुडघ्यामध्ये वाकायचं. उजवा गुडघा काटकोनात आला पाहिजे. दोन्ही हात पॅरलल राहणार खांद्यामध्ये आणि पुन्हा मूळ स्थितीमध्ये यायचं. हेच आसन आणखीन एका पद्धतीने आपण करू शकतो. त्यासाठी पुन्हा डाव्या बाजूला गुडघ्यात वाकायचं. दोन्ही हात एकमेकांना जुळवायचे आणि पूर्ण पाठीमागे स्ट्रेच करायचं. त्यानंतर हीच क्रिया विरुद्ध दिशेने करायची. उजवा पाय पाऊल पुढे, दोन्ही हात गुडघ्यात वाकायचं, दोन्ही हात जुळवायचे आणि दोन्ही हात शक्य तेवढ्या मागे न्यायचे. पाठचा डावा पाय स्ट्रेच करायचा आणि त्यानंतर पुन्हा मूळ स्थितीमध्ये यायचं. धन्यवाद.